नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज मी तुम्हाला भोगीनिमित्त सातारा भागची शेंग सोल्याची भाजी करून दाखवणार आहे। भोगीच्या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे आहेत, पण आमच्या सातारा भागामध्ये या भाजीला शेंग सोला असे म्हटले जाते। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राइब करा, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल। शेंग सोला करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप ओले हिरवे पावटे, 1 कप ओले हिरवे वाटाणे, 1 कप ओले हरभरे, 5 वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या घेतलेल्या आहेत, कांद्याची पात चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेला चाकवत, बारीक चिरलेला पालक, गाजराचे असे उभे काप चिरून मधला भाग कापून घेतलेला आहे आणि 1 कप शेंगदाणे, एक मध्यम आकाराचं वांग आणि बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून फोडी पाण्यात ठेवायची आहेत आणि वांग सुद्धा चिरून पाण्यात घालायचं आहे। तेल, 4 लसूण पाकळ्या आणि थोडं खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे। कीस भाजून लसूण सोबत बारीक वाटून घेतलेला आहे। 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा तीळ भाजून कुटून घेतलेला आहे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ चवीनुसार। पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया। तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यावर जिरे आणि हिंग घालूया। कांद्याची पात घालूया। पात तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊया। पात तेलामध्ये छान भाजून झालेले आहे। लसूण खोबऱ्याचे वाटण घालूया। खोबरे भाजून घेतलेले असल्यामुळे वाटण जास्त वेळ भाजायचं नाहीये, लसणाची कच्ची चव जाईपर्यंतच भाजायचं आहे। बेडगी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घालून तेलामध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया। बेडगी मिरची पावडर ऐच्छिक आहे। ही मिरची पावडर घातल्यामुळे शेंग सोला तिखट होणार नाही, पण याला रंगसूर येईल। भाजून घेतलेली तीळ पावडर घालूया। तीळ पावडर भाजून घेतलेली असल्यामुळे नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण एक घेतलेले साहित्य घालूया। पावटा, वाटाणा, हरभरे घालूया। बटाट्याची साल काढून त्याच्या अशा त्रिकोणी फोडी करून पाण्यात ठेवलेल्या होत्या। बटाट्याच्या फोडी घालूया। आता आपण हे तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया। आपण घेतलेल्या भाज्यांमध्ये पापड्या आणि पालेभाजी पटकन शिजते, त्यामुळे या भाज्या परतून झाल्यानंतर पापडी आणि सर्वात शेवटी पालेभाजी घालायची आहे। वांग्याच्या फोडी सुद्धा चिरल्यानंतर काळ्या पडतात, म्हणून पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या। वांग्याच्या फोडी घालूयात। वांग सुद्धा परतून घेऊया। वांग परतून झाल्यानंतर गाजराचे काप आणि शेंगदाणे घालूया। दोन्ही मिक्स करून घेऊया। सर्व या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आपण या पापड्या टाकूयात। पापड्या एकत्र करून टाकल्या तरी चालतील, पण दाखवण्यासाठी मी एक टाकत आहे। तुम्हाला उपलब्ध मिळतील त्या पापड्या टाकायच्या आहेत, कारण प्रत्येक पापडीची चव वेगळीच असते। पापड्या छान तेलामध्ये परतून घेऊया। जर तुम्हाला याच्यामध्ये पावट्याचे कोवळे चिंब मिळाले तर ते सुद्धा आवर्जून घाला, त्याची ही चव वेगळीच आहे। वेगवेगळ्या पापड्यांचे प्रकार असल्यामुळे सातारा भागाकडे या भाजीला शेंग सोला असं म्हटलं जातं। पापड्या तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया। घातलेले सर्व साहित्य तेलामध्ये परतलेले असल्यामुळे उकळलेले पाणी घालायचं आहे। शेंग सोला शिजण्यासाठी गॅसची आच मंद करून याच्यावर झाकण ठेवूया। 10 मिनिटे झालेली आहेत, झाकण काढूया। पाण्याचे प्रमाण किती आहे ते पाण्यासाठी हलवून घ्यायचं आहे। भाज्यांचा मस्त घमघमाट वास सुटलेला आहे। आता याच्यामध्ये बाजूला ठेवलेल्या पालेभाज्या म्हणजे चाकवत आणि पालक घालूया। मिक्स करून घेऊया। या भाज्या जास्त शिजून विरघळतात, म्हणून सर्वात शेवटी घालायच्या आहेत। कांद्याची पात, चाकवत आणि पालक घातल्यामुळे शेंग सोल्याची चव आणखीनच वाढणार आहे। शिजण्यासाठी याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया।
10 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. भाज्यातील पाणी आटलेलं दिसत आहे. सगळ्यात शेवटी गरम मसाला घालूया. असा शेवटी गरम मसाला घातल्यामुळे भाजी खमंग लागते. भाजी मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण ठेवून एक वाफ आणूया. 2 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. हलवून घेऊया. हवं असल्यास या भाजीला तुम्ही थोडं पाणी आणि शेंगदाण्याचे कूट घालून लपथपसुद्धा करू शकता. शेंग सोल्याची भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करूया. तयार झालेली शेंग सोल्याची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. शेंग सोल्याची भाजी खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.